गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा, काल ह्यांनी गेल्यात पुण्याला. तर काल सकाळच्या परीच ह्यांनी पुण्याला गेल्या. तर मग लवकर उठले होते, 5 वाजतात पहाटे बघा. आणि मग त्यांना जाताना मी डबा पण करून दिला, चपाती, मटकीची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी. त्यांना आजकाल आवडते बघा, म्हणून मी देते त्यांना करून शेंगदाण्याची चटणी हे. आणि मग 6:30लाच इथनं ह्यांनी घर सोडलं होतं पुण्याला जाण्यासाठी. आणि मग त्याच्या आदल्या रात्री बघा, होळी होती बघा, होळी. मी म्हणलं पण होतं तुम्हाला, मी पोळी हे करणार आहे, पुरणपोळीचा स्वयंपाक ह्यांनी मला काय करून दिला नाही. म्हणून मी पोरांना तुला बाहेर घेऊन जातो म्हणलं, फिरवून आणतो. फोनवर बोलत बसलं, तसंच बोलत बसलं. संध्याकाळ झाली, म्हणजे पारा दिवस मावळला. परत मग थांबून बाजारात गेलो, उशीर झाला म्हणून बाहेर काही गेलो नाही. मग इरबळ पण कामाने जीव कंटाळला होता आणि संध्याकाळच्या परत 12 वाजल्या होत्या. मी झोपले होते. ह्यांचा एवढं तुम्ही बघितला पण असं बघा. मग मी झोपले होते, मला ह्यांनी हाक मारून मारून उठवलं आणि पोरं पण झोपले होते. पोरांना मी झोपवलं होतं. शाळा लवकर असते राजूची आणि दुर्गा ही कंटाळून झोपली होती लवकर आधीच. मग पोरं पण लवकर झोपली, मग मी पण झोपले. गोळी खाल्ली, मला त्या गोळीने लय झोप लागते बघा. कॅल्शियमची गोळी आणि रक्तवाढीची गोळी. भूक पण लागते आणि झोप पण लागते संध्याकाळनं. एका मिनिटात मी कशी झोपी जाते मला सुद्धा कळत नाही. एवढी मला अचानक झोप लागली म्हणजे. आणि अचानकच जाग येते, असं एका एक दचकल्यासारखं होतं बघा. आणि ह्यांनी पण झोपले होते, काय झालं काय माहिती. पलीकडे गेलं, व्हिडिओ बनवला वाटतं, थोडासा काय बोललं आणि परत मला हाका मारल्या हाका. म्हणलं काय झालं तुम्हाला. बसलं होतं ओरडत. म्हणलं आता काय खरं नाही, म्हणलं झोपून सुद्धा द्यायनात मला कटाळून. एक तर झोप लागली, कंटाळली होती. तर उठवलं तर मी त्यांच्याकडं बघितलं असं कसं बोलत होतं, तुला पुण्यालाच यायचंय का नाही यायचंय, तुला कोण फुगवतंय घरचं. तर असं बरंच काय काय बोलायला लागलं होतं. म्हणलं आता काय खरं नाही, मला कोण फुगवायचं या. तर मला म्हणतात आधी यायचं म्हणत होती ना, आता काय झालं. आता मी चांगल्याने त्यांना सांगते या, राजूचं पेपर होऊ द्या, मी परत येते म्हणलं. आणि जायचं तर काय महिनाभर ठेवतो म्हणतात, तुला परत आणून सोडतो. घडीत म्हणतात तिथंच ठेवतो, घडीत म्हणतात इकडं आणून सोडतो राजूची शाळा भरल्यानंतर. मग म्हणलं चालतंय बघा तुमच्या ह्याने, आधी म्हणलं होतं मी. आणि मग राजूला एवढ्या लागली, मम्मी अगं माझं पेपर आहे तर मग मी इथं नसते राहतं. ते पण बरोबर आहे, मी तरी तिला इथं कशी ठेवन, सगळ्यांनी काळजी घेतली तरी पोरगी माझी मी कशी तिला ठेवन, माझं तरी मन लागन का. मला मागच्याच 2 आठवड्यामध्ये ह्यांनी चल म्हणत होतं, मी काय नको म्हणलं बघा. म्हणलं बघताय सुट्टी लागलं, पेपर हो द्या म्हणलं, 1च महिन्याचा प्रश्न आहे म्हणलं. आणि राजू पण म्हणली मम्मी माझं पेपर आलं जवळ आणि आता 24 तारखेला राजूचं पेपर येतं. मी चांगलं त्यांना आधी समजून सांगत होते, अहो तिचं पेपर हो द्या आणि ती पण शाळा सोडा नको म्हणते या, एवढं पेपर हो द्या मग बघू काय असन ती. आणि चांगलं सांगते, ऐकून घेतलं गप बसलं, हाला हा केलं. आणि काय झालं या काय माहिती, झोपल्या म्हणतात मला लई टेन्शन आलंय. आता कशाचं टेन्शन, चांगलं सांगायला गेलं तरी पंचायत आणि दुसरं काय बोललं तरी पंचायत. आणखीन तिसरंच माझ्या परत आणखीन डोळा ठेवतात. तुला कोण सांगते, सारखं ज्या त्या प्रश्नाचं माझ्यावर संशय घेतात का म्हणून काय माहिती. मी तर एक तर कोणाचं काय ऐकत पण नाही आणि कोणाला काय सांगत पण नाही, कोणाच्या आद्यातनं मध्यात. तरी पण ह्यांनी पण असंच करतात का, ते पद्धतच आहे ह्यांची काय माहिती, मला सारखं तसं बोलायची. ते मला पण काय वाटत नाही, कोणी काय म्हणलं तरी. आता मला ते काय अंगवळणी पडलंय. आधी वाईट वाटायचं, पण आता काय मी विषय सोडून दिला, तिकडं काय का बोला ना. कोणी म्हणू कान भरतंय, कोणी म्हणू कोणाचं काय ऐकतंय, ह्यांनी म्हणा. तर मला ते काय परिपाठ झालंय रोजचं म्हणतात ना, ते म्हणतात रोजचं मडण त्याला कोण रडत नाही का, ते तसं झालं या. मी काय डोक्यात घेत नाही. पण वाईट कधी वाटलं, ह्यांनी म्हणलं का नाही तुला कोणाचं ऐकायचं असलं तर ऐक, आणि मग नसलं ऐकायचं तुझ्या मनाने करणार तर माझं ऐक. तुला ऐकायचं असलं तर बघ मग दुसऱ्यांचं. मग मी काय करायचं ते करतो तिकडं. मग काय दुसरं लग्न करायच्यात का तिकडं, डायरेक्ट कोर्टापर्यंत जातो म्हणतात. मला हसाय आलं तिथं बघा. कारण मी तिथं म्हटलं पण बघा, तुमची काही गॅरंटी नाही, तुम्ही करता पण दुसरं लग्न आणि म्हणतात मी एकटं राहतो. मी म्हणलं पण होतं काही गॅरंटी नाही, मी गॅरंटी देऊन सांगते म्हणलं तुम्ही करता, कारण मला त्याचा चांगला अनुभव आहे. म्हणून मी त्यांच्या एवढं म्हणलं पण होतं बघा. तसं तुम्ही पण ऐकलं असं. आता तुम्हाला वाटायचं बघच काहीतरी मी सांगते,
कारण ह्याच्या आधी माझ्या संग ह्यांनी इतक्या वेळा भांडणं केल्यात ना, लय वेळा भांडणं केल्यात, म्हणून मी ह्यांचंच ऐकते. म्हणजे प्रपंच म्हणलं नवरा बायकोचंच चलतं ना, मग किती सासू सासऱ्याचं पण ऐकायचं, किती बाहेरच्यांचं ऐकायचं. राधू आली बघा. काय ग आव? हा उघडते. आली बघा राधू शाळेत ना. मी म्हणले इतकं लवकर कसं काय आली, तर आज आहे शनिवार म्हणून राधूची शाळा लवकर सुटली. ढबरूची माझ्या आहे शाळेत ना आली. ढबरी मम्मी आता आमच्या मिसने आम्हाला ना अभ्यासच नाही दिला आणि आम्हाला अख्खा दिवस खेळायला नेलं. होय. हा जा बदल कपडे मग. बरं थमकी ठेवते. तर ह्यांनी मला म्हणत होतं बघा, तू त्यांचं ऐकलं तर तुला काय लय आयुष्याला जाणार नाही, थोड्याच दिवस आहे, आयुष्यभर मीच तुला सांभाळणार आहे, मीच तुझं बघणार आहे. हे पण बरोबर आहे. बघा बाकीच्यांनी सांगितलं ना ते कित्येक दिवस असते, थोडा दिवस, पण आयुष्यभर जर ह्यांनी जर तिकडं काय केलं तर मी ह्यांच्यापाशी कित्येक दिवस राहणार, थोड्या दिवसच ना. करून करून कित्येक करतात. सासू सासरू असू द्या, नाहीतर आणखीन दुसरं कोणी असू द्या, आई बापा असू द्या, ताई असू द्या, कोणी पण असू द्या, तिथं मला पण दम नाही निघणार ना. किती पण जीव लावू द्या, किती पण काय होऊ द्या, पण शेवटी काय नवरा बायकोचं असतात. तरी ह्यांनी म्हणलंच तिथं बघ, तुझ्याच मनाने बघ, तुला कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाही. मी तेवढं पण म्हणलं, मी कशाला कोणाचं ऐकू, तुमचंच ऐकणार ना. जिथं नवरा तिथं बायको असणार, तिथंच पोरं पण असणार ना. खरं आले गुडीशेव खाऊ नको, गुडीशेव खाऊ नको. ह्यांनी ते दिवशी खायला आणलं होतं, चांगलं मला बोलायला यायला लागलं होतं, जमायला लागलं होतं. राधू आली, मी नुकतीच बोलायला सुरुवात केली आणि राधू आली, माझं सगळं विसरून गेलं. असू द्या, आता मी राधू संगच बोलत बसते. तर मग मला काल दिवसभर काहीच करमलं नाही, लय डोकं दुखत होतं माझं. म्हणजे मी ह्यांचा डबा करत होते ना, चपाती भाजी, तेव्हाच मला फिरल्याने होत होतं आणि असं मळमळल्यासारखं होत होतं. त्यांना म्हणलं पण मला लय कसं तरी होतंय, मला म्हणलं राहीन, लवकर उठल्यामुळे होत असेल, मला पण तसंच वाटलं. पण कशाचं काय, काल 3-4 वाजता तर मला तसंच झालं आणि असं डोक्यात चमका निघल्यासारखं झालं. मग विक्स लावली, बाम लावल्या, जास्तच होतं. गोळी खाल्ल्या, गोळी काय खाल्ली नाही, ताईंना सांगितलं आणि ताई म्हणलं नको लय काळजी करू, राहीन म्हणलं दुखायचं येईन कमी. पण देवाच्या दुर्दैवी नशिबाने बघा माझं दुखायचं राहिलं. मला लय टेन्शन आलं, कारण ते डोकं ते दुखायला लागलं ना, मी कुठल्या बहाण्यात जाते मला कळत नाही. सहन करते तर करते आणि मला परत काय दम निघत नाही बघा. मग राहिलं, मग 4 वाजता धुणं भांडी केलं, मग तिथनं पुढं सगळं काम केलं. परत ह्यांचा फोन आला, पोरांना खायला चिकन आणलं होतं मी, त्याचा पण थोडा व्हिडिओ घेतला, पण मला मूडच नाही व्हिडिओ एडिट करायचा. बघू संध्याकाळी टाकेन व्हिडिओ एडिट करून. मग स्वयंपाक केला, आत्यांना ह्यांना सगळ्यांना जेवायला घातलं. चिकन आणलं होतं, मला अश्विनीताईंनी आणून दिलं तर. मग थोडंच आणलं होतं, 100 रुपयाचं, आणि लय दिवसातनं आणलं होतं, जवळजवळ 2-3 महिन्यातनं आणलं होतं. आणि असं इरवारे आम्ही वशाट आणत नाही, मी खात नाही, राधू खात नाही, कोणी खात नाही. खाल्लं तर फक्त चिकनचा रसा. मग आधी पोरांना विचारलं होतं आणायचं का, तर हा म्हणली म्हणून आणलं. त्यातनं रसा खाल्ला, बाकीचं सगळं तसंच. मी आत्यांना ना सुकं करून दिलं, मग ते ओढून गेलं बघा. आणि ताईन भावाला तरच आम्ही वशाट आणतो. व्हिडिओ का गुतायला लागला असं, गॅलरी पण सगळी डिलीट आणली तरी पण व्हिडिओ गुततो. मग आत्याला आम्ही जेवणही केली आणि मग मी सगळं किचन आवरलं. सगळं आवरून आम्ही रात्री पण लवकर झोपलो होतो बघा. आणि आता सकाळी राधू शाळेत गेली, ती ओमला शाळेत सोडवलं, सगळं काम झालं, फक्त धुणं राहिलं दहीचं. व्हिडिओ गुततोय, चला मी इथं स्टॉप करते, कारण व्हिडिओला प्रॉब्लेम आहे काहीतरी. परत काय झालं काय माहिती. राधू कर बाय बाय बाय. मला बोलायचं होतं तुमच्या संग, पण आता असू द्या, काय झालंय माहित नाही, व्हिडिओला लय गुततोय. बाय.